नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, पालकांना। आज तो दिवस होता ज्या दिवसाची आपण आजपर्यंत आतुरतेने वाट बघत होतो, तो म्हणजे नीटचा पेपर। आणि आज 3 मे 2 ते 5 पर्यंत आपला नीटचा पेपर होता आणि आता तो झालेला आहे। जे विद्यार्थी आहे ते नीटचा पेपर देऊन सेंटरच्या बाहेर पडलेले आहेत आणि मोस्टली खूप विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्क्स पण काढलेले आहे की एवढे एवढे मार्क्स आमचे येत आहे। तर आता काय पुढे आपल्याला मेन म्हणजे काउन्सिलिंग। तर काउन्सिलिंगच्या आधी आपल्याला हे माहीत पाहिजे की आपले मार्क्स किती येत आहेत। तर मी तुम्हाला फक्त आवर्जून एक रिक्वेस्ट करते की तुमचे जेवढे मार्क्स आहेत ते फक्त मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तर या अकॉर्डिंग काय होतं, मी तुम्हाला का सांगते की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मार्क्स सांगा, तर त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये आपण किती कॉम्पिटिशन आपल्याला आहे, आपले रँक किती येतील, तर ते आपल्याला समजतं। तर मोस्टली आतापर्यंत मला हे समजलं आहे की 400 ते 500 मध्ये भरपूर क्राऊड आहे। तर यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन खूप जास्त दिसणार आहे आणि त्यात मागच्या वर्षापेक्षा या वर्षीचा पेपर जो आहे तो थोडा मॉडरेट आला होता, असं खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षी जो आहे तो टफ पेपर होता, हार्ड लेवल होती, पण या वर्षी जो पेपर होता तो थोडी मॉडरेट लेवल आलेली आहे। खूप विद्यार्थ्यांना लेंदी पण पेपर वाटलेला आहे। आता त्यांच्या ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या अकॉर्डिंग त्यांनी मला कळवण्यात आलं आहे, तर त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सांगते की जो पेपर होता तो बायोलॉजीचा त्यांना थोडा लेंदी वाटला होता। बाकी त्यांचं जो बायोलॉजीचा पेपर होता तो ओव्हरऑल मॉडरेटच होता। नंतर फिजिक्सचा ॲज बायोलॉजी स्टुडंट सर्वांना फिजिक्सचा पेपर जो टफच जात असतो, पण इथं थोडा यंदा फिजिक्सचा पेपर पण थोडा मॉडरेट वाटला होता, थोडा हार्ड लेवल होती पण मॉडरेट होती। नंतर केमिस्ट्रीचा पेपर जो आहे तो इझी टू मॉडरेट आलेला होता। मागच्या वर्षी जो केमिस्ट्रीचा पेपर आहे तो थोडा टफ आला होता, पण या वर्षी इझी टू मॉडरेट मोस्ट विद्यार्थ्यांना जो पेपर आहे तो वाटलेला आहे। तर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये मला वाटतं की 5 ते 10 मार्कांचा फरक जास्तीत जास्त पडेल, काही जास्त पडणार नाही। अराउंड 5 ते 6 मार्कांचा फरक मागच्या वर्षापेक्षा या वर्षी पडू शकतो। तर मागच्या वर्षी किती मार्क्स होते, 144 आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिसला होता। तर या वर्षी आपण धरून चालू की ऑलमोस्ट 140 टू 150 मध्ये आपल्याला जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो दिसेल आणि हेच आपल्याला बघायला भेटेल। मोस्टली हेच प्रिडिक्शन आहे की 5 मार्कांचा फरक दिसू शकतो। बाकी आपल्याला जेव्हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रॉपर येईल तेव्हा आपल्याला समजूनच जाईल। आपण हे थोडेफार विद्यार्थ्यांच्या अकॉर्डिंग हे जे डिसाईड केलेलं आहे, पण ओव्हरऑल आपली जी काउन्सिलिंग आहे ती ऑल इंडिया कोटा थ्रू चालत असते। आपले जे रँक आहे ते ऑल इंडिया कोटा थ्रू चालत असतात, पण महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये असं असतं सीईटी सेलमध्ये की महाराष्ट्र अकॉर्डिंग जी काउन्सिलिंग चालते त्याच्यामध्ये रँक पण स्टेट वाईज बघितले जातात, कॅटेगरी वाईज बघितले जातात। तुम्ही तुमची कॅटेगरी आणि तुमचे मार्क्स जे काही असतील ते मला फक्त कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर कळवा। त्यात तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट की उद्या आपला व्हिडिओ येणार आहे रँक वर्सेस स्कोरचा, म्हणजे त्यामध्ये सर्व गोष्टी जे आहेत ते सॉर्ट झालेले असतात। रँक वर्सेस स्कोर म्हणजे एकदम ब्रह्मास्त्र नीट काउन्सिलिंगचं, कारण जेव्हा आपल्याला रँक कळते तेव्हा आपल्याला समजून जातं की आपल्याला कोणतं कॉलेज जे ते भेटणार आहे। रँक कळते म्हणजे काय की मागच्या वर्षी जे कट ऑफ अनालिसिस आपण बघत असतो, तर त्या अकॉर्डिंग आपल्याला समजतं की माझी रँक जर 1000 आहे तर 1000 वर कुठलं कॉलेज भेटलेलं आहे, नंतर कोणत्या सिटीतलं कॉलेज भेटलेलं आहे, आपल्याला कोणतं बेस्ट कॉलेज भेटू शकतं, मागच्या वर्षी या रँकला कोणतं कॉलेज भेटलं होतं, त्या अकॉर्डिंग मला या वर्षी या रँकला कोणतं कॉलेज भेटेल, तर सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जातात। तसं बघितलं गेलं तर काउन्सिलिंग खूप इझी आहे। काउन्सिलिंग काय हार्ड अँड फास्ट गोष्ट नाहीये, तुम्हाला ती इझिली जमेल। पण काउन्सिलिंग फक्त कॉलेज भेटणार नाही तर एक उत्तम कॉलेज भेटणार आता आपल्या मार्क्सवर। आपले जेवढे मार्क्स आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला कोणतं तरी कॉलेज भेटूनच जाईल, कोणीच राहून जात नाही शेवटपर्यंत, सर्वांना कोणतं ना कोणतं कॉलेज भेटून जातं। पण या स्कोरवर आपल्याला बेस्ट टू बेस्ट कॉलेज कोणतं भेटेल हे आपल्यासाठी सध्या महत्त्वाचं आहे, रादर दॅन जस्ट कॉलेज भेटणं। कारण पुढे आपल्याला 5.5 वर्ष घालवायचे, फक्त एक चूक करून चालणार नाही। तुम्हाला 5.5 वर्ष त्या कॉलेजमध्ये राहायचं आहे आणि तुम्हाला नंतर तिथं एक्सपिरियन्स करायचं आहे आणि तुम्ही एक मेडिकल फील्डमध्ये, तर तुमच्यासाठी हे मॅटर करतं की तुम्ही कोणत्या कॉलेजला जात आहात। तर 5.5 वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा आहे, तर तुमच्यासाठी आता काउन्सिलिंग सर्वात जास्त महत्त्वाची आहे। आता हे नाही की तुम्ही जूनमध्ये काउन्सिलिंग चालू होईल तेव्हा बघू, तर हे असं राहत नाही। तुम्ही आत्ता पेपर देऊन आले तर आताच तुम्हाला काउन्सिलिंगचे जे काही प्रोसेस आहे ते जाणून घ्यावे लागतील। त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे तर डिस्कस करूच की रँक वर्सेस स्कोर काय, पण आपण नीटचा काउन्सिलिंग गाईड जो आहे तो पण डिस्कस करू की काय काय प्रोसेस राहतात, कसं कसं काउन्सिलिंग चालू राहते आणि एकदम ट्रान्सपरन्सीने मी तुम्हाला सर्व सांगणार आहे की कशी काउन्सिलिंग होत असते। कारण खूप फसवणूक पण होत असते काउन्सिलिंगमध्ये, खूप सारे असे काउन्सिलर्स पण आहेत जे खूप फसवणूक करतात। तर ट्रान्सपरंटली विथ रजिस्ट्रेशन आणि विथ काउन्सिलिंग शेड्यूल आपण कसं काउन्सिलिंग करतो ते आपण बघणार आहोत आणि म्हणून तुम्ही उद्याच्या व्हिडिओसाठी उत्सुक राहा आणि आतुरतेने वाट बघा। फक्त आज एवढं काम करा की तुम्ही मला कॅटेगरी विथ मार्क्स शेअर करा, म्हणजे मी ते बघेल आणि मी आज सर्व जे अनालिसिस आहे ते करेल आणि त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला उद्या जो व्हिडिओ आहे तो अपलोड करून देईल आणि तुम्हाला तो खूप इझी होईल तुमचं कॉलेज प्रिडिक्ट करायला। नंतर महत्त्वाचं आहे की खूप विद्यार्थ्यांच्या खूप पालकांच्या आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज होते की तुमचा कॉल लागत नाही, तर आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो वेगळा आहे, जो कॉलिंग नंबर आहे तो वेगळा आहे आणि जो काउन्सिलिंगसाठी नंबर आहे तो वेगळा आहे। तर व्हॉट्सअप नंबर तुम्ही जर हा करत असाल 9421514580 9421514580, तर या नंबरला फक्त व्हॉट्सअप होत असतं, फक्त व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज शेअर करू शकतात, यावर कॉल लागत नाही। जर तुम्हाला आता आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर तुम्ही या नंबरला करू शकतात। इट्स 8275518480 8275518480 खाली पण जो नंबर तो डिस्प्ले होत आहे, या नंबरवर तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा। फक्त एक प्रॉपर टायमिंगमध्ये करा, प्रोफेशनल टायमिंगमध्ये की सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला कॉल करू शकतात। कारण नंतर असं जातं की शेड्यूल पण खूप बिझी राहतं, त्यामध्ये खूप सारे कॉल एकत्र येऊन जातात आणि त्यामुळे आपली नीट बोलणं होत नाही आणि संध्याकाळच्या वेळी सर्व आपल्या घाईगडबडीत राहतात। तर आम्हाला तुम्हाला नीट एक्सप्लेन पण करता येत नाही, त्यामुळे आम्हाला पण बरं वाटत नाही की आम्ही तुम्हाला जस्ट घाईघाईमध्ये सर्व सांगत आहोत। तर तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते नीट प्रॉपरली सॉल्व्ह होईल, फक्त तुम्ही या टायमिंगमध्ये आम्हाला कॉल करायचा आहे। जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची आहे, प्रॉपर पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे, तर लवकरात लवकर स्लॉट बुक करा, कारण आम्ही खूप लिमिटेड स्लॉट्स ठेवत असतो। कारण काय आम्ही उगाच गर्दी घेत नाही, आम्ही जेवढे विद्यार्थी घेत आहोत तेवढेच आम्ही काउन्सिलिंग जे एकदम प्रॉपर करतो, उगाच बल्कमध्ये सर्वे घेत नाही, फक्त व्हॉट्सअपला मेसेज सोडणं हे आमचं काम नाहीये। आम्ही सर्वांना 1 to 1 काउन्सिलिंग देतो, 1 to 1 मेंटरशिप देतो, म्हणजे सर्वांचे कॉल उचलून आम्ही त्यांना काय डाऊट्स आहेत ते सर्व एक्सप्लेन करतो, त्यांचे सर्व गोष्टी ऐकून घेतो, प्लस त्यांना जे पाहिजे ते सर्व प्रोव्हाइड करतो। आमच्या साईडने ते सर्व करतोच, पण त्यांना जे पाहिजे ते पण आम्ही नीट सर्व अभ्यास करून प्रोव्हाइड करत असतो। तर अशी आमची काउन्सिलिंग प्रोसेस चालू असते विथ ट्रान्सपरन्सी। आम्ही उगाच सर्वांना बल्कमध्ये घेऊन फक्त पैसे गोळा करायचे कामं करत नाही। तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकतात, आमच्याशी बोलू शकतात, तुमचे जे काही शंका असतील ते सर्व क्लिअर होतील। फक्त कमेंट करण्याची गोष्ट विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही नीट ॲस्पिरंट असाल, जर तुम्ही आताच पेपर देऊन बाहेर निघालेले असाल तर हेच YouTube चॅनल तुमच्यासाठी बेस्ट
बेस्ट आहे. तुम्ही एक व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही बाकीच्यांचा व्हिडिओ बघू नका, तर ते पण एक बेस्ट व्हिडिओज असतात. पण जर तुम्हाला विथ ऑल द डिटेल्स कंप्लीट डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे तर हे YouTube चॅनल तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा शेवटपर्यंत. धन्यवाद.